जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी TCS पॅटर्ननुसार जे आहे गणित व बुद्धिमत्तेसाठी लेखी प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा महत्त्वाचं म्हणजे ही लेखी प्रश्नपत्रिका पद गृहपाल व महिला व पुरुषसाठी आहे। त्यामुळे बघा तुम्ही जर गृहपाल पुरुष व महिला साठी अर्ज केला असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन असाल आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब तुम्ही करून घ्या। बघा प्रश्न काय आहे पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालील योग्य पर्याय निवडा। तर बघा आता तर इथं 52 25चा संबंध 52शी आहे, तर 17चा संबंध प्रश्नचिन्हाशी आहे। तर बघा आपल्याला 25चा संबंध 52शी कसा आला हे काढून पुन्हा 17चा संबंध जे आहे आपल्याला प्रश्नचिन्हासोबत काढावं लागेल। तर बघा आता इथं काय केलेलं आहे, बघा आता सरळ 25चा संबंध 52शी कसा काढलाय। तर 25चा जे आहे 25 ची दुप्पट केली, 25 गुणिले 2, 25 गुणिले 2 जर केलं आलं किती 50, यामध्ये परत प्लस 2 गेले आले किती 52। असंच आपल्याला पुढे सुद्धा काढायचं। तर बघा आता 17 ची जर दुप्पट केली 17 दोन्ही 34 आणि 2 जर प्लस केले दोन जर प्लस केले झाले किती 36। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा, डियर हा शब्द WVZI असा लिहिला तर बेल्ट हा शब्द कसा लिहाल ते सांगा। तर बघा डियर हा जो शब्द आहे हा WVZI असा लिहिला तर बेल्ट हा शब्द कसा लिहाल। बघा खूपच सोपा जे आहे तर ट्रिक लावलेली आहे, फक्त समजून घ्या। प्रश्न अतिशय सोपे प्रश्न आहेत। बघा डियर DEAR आणि शेवटी काय आहे तर आपला बेल्ट। तर डियर शब्द कसा आला ते सुरुवातीला बघून घ्या। तर बघा इथं काहीच केलं नाही, फक्त अंकाच्या खालच्या आणि अंकाच्या वरची बघा अशी तुम्ही मांडणी करून घेऊ शकता। इकडे 13 असे 13 आणि त्याच्या एकदम खाली संख्या घेऊन असे 13 तुम्ही मांडून घ्यायचं आपल्या परीक्षेमध्ये। बघा आता डी, तर डी कुठे आहे, डीच्या एकदम खालचं अक्षर कोणतं आहे W म्हणून W आलं इथं। ईच्या एकदम खालचं V, एच्या एकदम काय आहे खालचं Z आणि आर कुठे आहे बघा आरच्या एकदम वरचं काय आहे I, म्हणून इथे बरोबर आले का। आता बघा WVZI आलेला आहे। तर आता आपल्याला जे आहे इथं सुद्धा तीच स्टेप पार पडायची आहे। तर बघा बीच्या खाली काय आहे Y, म्हणून इथे Y घेऊन टाकू आपण। परत ईच्या खाली काय आहे V म्हणून आपण V घेऊन टाकू। एच्या खाली काय आहे बघा Z आणि R। आता आरच्या खाली काय आहे बघा I आहे। तर बघा इथं आहे काय वरी YVZI आहे का बघून घ्या एक बार। एक मित्रांनो सॉरी, इथं थोडंसं आपण जे आहे चुकीचं घेतलेलं आहे, बियर घेतलेलं आहे बेल्टच्या जागी। तर बघा इथं आपल्याला बेल्ट आहे, बघा बेल्ट। तर बघा आता बेल्ट बीच्या खाली कोणता आहे Y, म्हणून Y घेऊन टाकू। परत बघा ईच्या खाली कोणता अक्षर आहे ईच्या खाली V म्हणून E। परत L कुठे आहे बघा Lच्या खाली कोणता आहे O म्हणून O आणि T बघा आता टीच्या खाली कोणता आहे G। तर बघा YVOG कुठे आहे बघून एक बार YVOG, म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ते पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न, तिसरा, अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा। तर बघा अक्षरमालिकेच्या ठिकाणी जे आहे आपल्याला इथं या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे। तर बघा इथं काय आहे EF H आहे इथे डायरेक्ट EF H आणि K। तर बघा आता आपल्याला Kच्या बाद कोणता शब्द येणार हे शोधायचं आहे। तर बघा आता Eच्या पाठ काय आहे डायरेक्ट इथं 1 प्लस केलं प्लस 1 F आलं, पुन्हा प्लस 2 F, परत बघा F GH आलं, मग पुन्हा जर इथं आपण प्लस 3 केलं तर काय येतं H IJK। मग पुन्हा बघा आता जर आपल्याला इथं 4 प्लस करावं लागेल म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार आहे। पुन्हा बघा आता K IJK LMNOP। तर बघा LNOP म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा आता खाली चौथा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल। तर बघा या जे प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे। बघा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, तर बघून घ्या एक बार।
कसा आहे काय नाही. तर बघा इथं कसा संबंध लावला आहे ते सरळ. इथं काहीच संबंध नाही, थोडकं आहे. तर सरळ वरचं 1 आणि 4 जर प्लस केलं झाले किती 5, 5चा वर्ग 25 म्हणून खाली आलं 25. पुढे 4 आणि 9, 9 प्लस 4 केलं आलं किती 13, 13चा वर्ग 169 म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर 169 आहे. बघा 169 पाहण्याच्या अगोदर एक बार तुम्ही इथे सुद्धा बघू घ्या, कारण पुन्हा जर हे निघू शकते आपलं चुकीचं उत्तर. सरळ 9 प्लस 7, 9 प्लस 7 केलं आलं किती 16, 16चा वर्गमूळ किती 256 म्हणून आहे का बघा. हा 256 म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर किती असणार आहे. पर्याय क्रमांक 169. पुढे बघा 5वा प्रश्न काय आहे बघून घ्या. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर बघा आपल्याला खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर बघा खालील गटामध्ये न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक क जर्मनी. कारण बघा जर्मनी हा जे आहे आपल्या आशिया खंडामध्ये येणारा देश नाही. जर्मनीला सोडलं भारत, पाकिस्तान आणि चीन हे जे आपले तीनही देश आहेत हे आशिया खंडामध्ये येणारे देश आहेत. बघा महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर जे आहे GK GSची प्लेलिस्ट आणि मराठी व्याकरणची प्लेलिस्ट जे अवेलेबल केली आहे ते तुम्ही पाहून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी आतापर्यंत जेवढे काही आपण व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवर त्याची PDF बनवून आम्ही तुमच्यासाठी रेडी केलेली आहे. ती PDF फक्त तुम्हाला 20 रुपयामध्ये मिळणार आहे, फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये. आणि 20 रुपये ही किंमत काहीच जास्त नाही, अतिशय कमी किंमत आहे. अतिशय कमी किंमतात अतिशय दर्जेदार आणि अतिशय टॉपचे प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यामुळे बघा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी 7414 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 20 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या जे तुम्हाला PDF मिळून जाईल. पुढे बघा 6वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर बघा इथं थोडीशी आकृती चुकली त्यामुळे इथं बाजूला काढून घेतलेली आहे. तर बघा आता आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जे आहे आपल्याला योग्य जे आहे पर्याय निवडून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपण काय करू शकतो. तर इथं ट्रिक काय लावली आहे ते सर्वप्रथम तुम्ही हे करून घ्या. तर बघा आता इथं 300 कसं आलं. तर 300चा जे आहे 300 येण्याचं मागचं कारण म्हणजे या 263 मधून हे 180 जे 188 आहे ते वजा करण्यात आलेलं आहे. बघा इथे खाली करतो. हे 263 वजा 188. बघा 3 मधून 8 जात नाही त्यामुळे इथलं 1 इथं घेतलं. आता बघा 13तून 8 गेले उरले किती 5. परत इथं 5 उरलं. मग इथला 1 इथं घेतला 15. 15तून जर परत 8 गेले 15तून जर 8 गेले उरले किती 7. आता इथं 1 मधून 1 गेलं 0. आता बघा आलं किती 75. आता 75चे या सरळ 4 पट करायचे आपल्याला. 75चे सरळ 4 पट. तर आता बघा 4 पंचे 20 हातच्या आले 2 4. आता बघा 7 चोक 28. 28 आणि 2 झाले किती 3 म्हणजेच 30. 300 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मध्ये आलेलं आहे. तसंच आता आपल्याला इथं सुद्धा खाली सुद्धा करून घ्यायचं आहे. तेच करून घेऊ आपण. सरळ 915 घेऊ आणि 915 मधून हे सरळ 893 मायनस करून घेऊ. आता बघा 893. 5 मधून 3 गेले उरले किती 2. परत इथं बघा 9 मधलं इथं 1 घेऊ झाले किती 11. 11तून 9 गेले उरले किती 2. हे 8 मधून 8 गेलं 0. सर आता 22 या 4 पट करून टाका. 22 गुणिले 4 केलं आलं किती 88. 22 चोक 88 म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ड 88 असणार आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. 7वा बघा घोडा. तर घोड्याचा संबंध पागाशी आहे तर हत्तीचा संबंध कशाशी असा प्रश्न आहे. तर बघा घोड्याचा संबंध जर पागाशी असेल तर हत्तीचा संबंध हा अंबरखाना याच्याशी आहे. कारण बघा घोड्याच्या बांधण्याच्या ठिकाणाला जे आहे पागा म्हणतात तर हत्तीच्या बांधण्याच्या ठिकाणाला आहे अंबरखाना असे म्हणतात. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, नेहमी तुमच्यासाठी असतो. हा सुद्धा तुमच्यासाठी आहे. का आहे बघा 2 तास 45 मिनिटे म्हणजे किती सेकंद. तर 2 तास 45 मिनिटे म्हणजे किती सेकंद या प्रश्नाचे योग्य जर तुम्हाला सर्वांना आपल्या व्हिडिओच्या जे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.